अमेझॉनच्या घनदाट जंगलात एका विशाल नदीच्या काठी ॲनाकोंडा काळा नावाचा एक महाकाय सर्प राहत होता. त्याचे शरीर एखाद्या जाडसर झाडाच्या खोडासारखे होते आणि त्याची लांबी एखाद्या लांब दोरी एवढी होती. काळा शांत स्वभावाचा होता, पण त्याचे सामर्थ्य अफाट होते. तो सहसा नदीच्या गाळात किंवा घनदाट झाडीत लपून राही. एके दिवशी जंगलात दुष्काळ पडला. लहान प्राणी पाण्याच्या शोधात वणवण भटकू लागले. काळाला भूक लागली होती, पण त्याला निष्पाप प्राण्यांना पकडायचे नव्हते. त्याने ठरवले की तो फक्त स्वतःच्या बचावासाठी किंवा मोठ्या शिकारीसाठीच बाहेर येईल. एका दुपारी एका मोठ्या हरणाचा कळप नदीवर पाणी पिण्यासाठी आला. काळ्याने पाहिले की एक लहान हरिण कळपापासून थोडे दूर आले होते. अचानक एक जगवार त्या हरणावर झेप घेण्यासाठी दबा धरून बसला होता. काळ्याने क्षणाचाही विलंब न लावता हरिणाला वाचवण्यासाठी पाण्यातून वेगाने बाहेर आला आणि जगवारला आपल्या ताकदीने दूर ढकलले. हरिणाला जीवदान मिळाले. काळ्याने पुन्हा पाण्यात अदृश्य झाला. त्या दिवसापासून जंगलातील प्राण्यांनी काळ्याला एक शक्तिशाली पण दयाळू संरक्षक मानले. त्याची भीती नाही, तर आदर वाटू लागला. काळ्याने सिद्ध केले की सामर्थ्य फक्त विध्वंसासाठी नसते, तर संरक्षणासाठीही असते. तरी काळा ॲनाकोंडा रडत आहे. ना कोणी सबस्क्राईब केलं, ना कोणी लाईक केलं.